हॅलो गाईज. तर मी आत्ता आहे आयविला नगरच्या रेल्वे स्टेशनला, बघू शकता तुम्ही साईड. आणि ते ट्रेन आपली जी आहे ना, आयविला नगर टू बी कोणते आले काय माहीत, पण आपला टायमिंग जो आहे 7:45 म्हणजे 7:45ला ट्रेन यायला पाहिजे होती. ही एक डेमो आली आहे, पण ती 18:98 ही नाही वाटतं. चेक करावं लागेल मला कोणती आहे कोणती. हीच आहे सॉरी. म्हणजे मी जेवढ्या वेळेस आलो आहे ना ट्रेनमध्ये, त्यावेळेस ही जी ट्रेन आहे ना ती त्या साईडला थांबते. म्हणजे जर तुम्हाला दिसतं का फ्रंट व्ह्यू, तिथं थांबते. पण आज फर्स्ट टाईम इथं बघतो हिला. ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1ला थांबली आणि डिस्प्लेवर दाखवत होतं प्लॅटफॉर्म क्रमांक 2. हे बघा, दिसतं का तुम्हाला? प्लॅटफॉर्म क्रमांक 1 दाखवते इथं. ट्रेन खरं तर त्या साईडला थांबायला पाहिजे होती, पलीकडच्या साईडला तिकडं. ऑनलाईनसुद्धा काय दाखवते माहिती आहे का? इकडे गेलं, प्लॅटफॉर्म 2 दाखवते आणि थांबली कुठं? 1 वरती. टायमिंग दाखवला जाण्याचा 8:01 AM, पण आता किती झाले? 8:08 झालं होतं. 8:08 म्हणजे आज थोडी लेटच झाली वाटतं, कारण का मला थोडं ॲप जे आहे तो परत हे करायला लागलं, अनइन्स्टॉल परत चालू. 8 वाजून 8 मिनटं झाले तर. आणि आता ट्रेन हललेली. जसं अहिल्यानगरचं स्टेशन क्रॉस केलं ना, त्यानंतर स्पीड बघा तुम्ही, एवढी स्पीड आहे. पाऊस पण येतोय आता आणि स्पीड बघा तुम्ही किती स्पीड होते. अहिल्यानगरच्या पुढं आल्याच्या नंतर कोणतं गाव आहे सांगता येणार ना, पण पाऊस बघा एवढा पडलाय, अक्षरशः शेतात एकदम असं एकदम पाणी पाणी झालं सगळं. मला राज याची कमेंट आली आहे की सिग्नल आणि इंटरलॉकिंगचं काम पर्यंत झालं आहे, ते चेक करून सांगा. एक आहेत श्रीराम दमले, त्यांनी तर मला एवढं डिटेलमध्ये पाठवलं आहे ना की भाग वडवणी ते तेलगाव भाग 1, तेलगाव जवळ भाग 2. जसं पॉसिबल होईल तसं बनवेन, एक स्टेशनचा ब्लॉग बनवेन नक्की. आता शिवसाळ्यात म्हणजे सगळे कवर करेन मी ब्लॉग. आता मौजपर्यंत बघितले तुम्ही, आता मौजच्या पुढचे जेवढे आहेत तेवढे मी डिटेलमध्ये मी इन्फॉर्मेशन सांगेन. पण ऑन पॉईंट किती वाजता येते इथून निघते, किती येते कितीला आणि निघते कितीला, तिथं मी तुम्हाला ते सांगतो. ही एक डेमो आली आहे, पण ती 18:98 ही नाही वाटतं. चेक करावं लागेल मला कोणती आहे कोणती. हीच आहे इथं सॉरी, प्लॅटफॉर्म नंबर 2ला. अरे इथं आली ही, तर या साईडला आली. तिकडचे मला वाटलं तिकडे येते, पण इकडे आली. चाल खाली आलेली दिसते आपल्याला. हे बघा, हे वरून ॲम्बियन्स असं दिसतंय वरती. ही येऊन थांबली खाली ट्रेन. चला आता परत आपण खाली जाऊ. म्हणजे टाईम बघा 7:45ला असते, तर 7:57 झाले. ट्रेन आलेली. ते हालते किती वाजता इथून ते बघू. हे बघा, दिसते का आपल्याला ट्रेन? आता बसायचं कुठं? चला एकदम त्या लाईनला जाऊ, एकदम तिकडे जाऊ आपण. कुठे जरा मोकळं वाटतं इकडे बसलं. हे बघा, हीच ट्रेन आहे. पुढे जाऊ आणि एक मस्तपैकी सेल्फी काढू याचा, आपल्याला थंबनेल ठेवायला. हे बघा, अहिल्यानगर टू बीड हा महिलांसाठी आहे. आता जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितली नाही ना, ती ह्या ब्लॉगमध्ये सांगेल. अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलं ना, तीच ट्रेन आहे ही, बदलली नाही ती. आता हलेनच वाटतं, कारण की आलेत. सेम आपण काय करणार आहेत, परत ह्या डब्यामध्ये जाणार आहेत, कारण की हा एकदम लॉंग डबा आहे. याच्यात गेल्यानंतर हेच करता येत नाही. म्हणजे हा लॉंग नाही, सॉरी शॉर्टच आहे. अंदाज हा नाही सॉरी आहे. गप्पा का पॅसेंजर दिसतात आपल्याला. पावसाचं वातावरण पण झालेलं आहे का, पाऊस खूप पडला इथं, बीडला पण पडला वाटतं, बघावं लागेल. इकडं एक मालगाडी येऊन थांबलेली. आणि म्हणजे मी जेवढ्या वेळेस आलो आहे ना ट्रेनमध्ये, त्यावेळेस ही जी ट्रेन आहे ना ती त्या साईडला थांबते. म्हणजे जर तुम्हाला दिसतं का फ्रंट व्ह्यू, तिथं थांबते. पण आज फर्स्ट टाईम इथं बघतो हिला.
ट्रेन पण नवीन, जागा पण नवीन. बीड चालत का? बीड. अच्छा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या 1 2 3 4 5 6 10 11 12 13 14 14 लोक तर ह्या 2 डब्यामध्ये दिसतात, 1 2 आणि पुढे पण दिसत, ते पण जाऊन बघू आपण. ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1ला थांबली आणि डिस्प्लेवर दाखवत होतं प्लॅटफॉर्म क्रमांक 2. हे बघा दिसतं तुम्हाला, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 दाखवत येतं. खरं तर त्या साईडला थांबायला पाहिजे ती, पलीकडच्या साईडला तिकडं. पण ट्रेन थांबली इथं प्लॅटफॉर्मला 1वर थांबली. दुसऱ्या डिस्प्लेवरती 2 दाखवत होते, बघू शकता प्लॅटफॉर्म 1 दिसते का, दिसतं नाही आम्ही. त्याच्यामुळे ना डिस्प्लेवरती जेवढं लक्ष नाही द्यायचं, आपण स्वतः चेक करायचं कुठे काय ट्रेन कशी थांबली. आपण जर डिस्प्लेच्या विश्वासावर राहिलो ना तर मग चेंज अनाऊन्स पण करतात, तर ते लवकर समजत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कुठं पण जात असताना त्यावेळेस डेमोच नाही, कुठली पण एक्सप्रेस कुठली पण असू द्या, कधी कधी प्लॅटफॉर्म चेंज होतात, कधी कधी टाईम चेंज होतो. त्याच्यामुळे ना बी अलर्ट, एकदा ट्रेनमध्ये बसूस तर कन्फर्म होऊस तर कितीच ट्रेन आहे आणि सगळं टायमिंग वगैरे. कधी कधी मागे पुढे होते सगळ्या ट्रेन, असे सेम एक्झॅक्ट टाईमवर नाहीत अपवाद जर सोडले तर. त्याच्यामुळे ट्रेनमध्ये जाताना बसताना प्लॅटफॉर्म टायमिंग सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि ती कन्फर्म ट्रेन चेक करून त्या ट्रेनमध्ये बसा, नंतर मग काय प्रॉब्लेम नाही. आत्ता टायमिंग झालेला आहे आपला 8:06, पण आणखी ट्रेन हल्ली नाही. 45चा ट्रेन टायमिंग होता, तर आता भरपूर लेट झालेली. बघू ज्या टायमिंगला ट्रेन इथून हलेल त्यावेळेस पण तुम्हाला मी सांगतो एक्झॅक्ट टायमिंग काय, किती वाजता हलते, त्या अकॉर्डिंग तुम्ही मग इथं स्टेशनला या. हे बघा ऑनलाईनसुद्धा काय दाखवते माहिती आहे का, इकडे गेलं. हां, प्लॅटफॉर्म 2 दाखवते आणि थांबली कुठं 1वरती. टायमिंग दाखवला जाण्याचा 8:01 AM, पण आता किती झाले, 8:08 झालं. तर बघू आता कधी झालं तरी. हॉर्न वाजलेला आहे 8:08. आज थोडी लेटच झाली वाटतं. 8 वाजून 8 मिनटं झालं तर, आणि आता ट्रेन हललेली. बघू शकता किती गॅप आहे मधला. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बघून सगळं चेक करून बसा. तर चला आता मधलं दाखवतो तुम्हाला काय काय कुठं काय थोडंसं ट्रेनमधलं थोडंसं एक राऊंड मारू आपण, नंतर आपण परत जाग्यावर येऊ. जरा मागं बरं वाटतं. बीस तुला हां हां तुला काढलं येतो. अच्छा आज लेट सुटली होय. हे बघा चला फायनली ट्रेन हल्ली आपली. चला बघू पुढचं थोडंसं किती. या मागच्या डब्यामध्ये जवळजवळ 10-12 लोक होते, आता इथं दिसतात आपल्याला 3 जण. चला थोडं पुढं जाऊ आणखी आणि पुढचं पण बघू का. तिकीटामध्ये काही चेंज नाही झालेलं, 40 रुपयेच तिकीट आहे. बीड टू अहिल्यानगर टू बीड ना आपण आता करतोय. पार्ट बी टू अहिल्यानगरचं पार्ट 3 झालेत. आता अहिल्यानगर टू बीड पार्ट किती येतात माहीत नाही, बघू व्हिडिओवरती डिपेंड आहे. इथं 2 जण आहेत, 16 17 18 जवळजवळ 20 लोक होऊन गेले 2-4 डब्यामध्ये. पुढं आज भरपूर दिसत आपल्याला, पुढे पण बघू किती आहेत ते. हो इथे जरा जास्त दिसते ते 2 4 5 6 7 8 9 10 11. या डब्यामध्ये 11 पॅसेंजर होतं, 11. आणि आपण एंडपर्यंत जाऊन बघू किती येतं, म्हणजे आपल्याला समजून येईल ते. इथं 1 पुढे 2 3 4 आणि छोटे 2-3 बच्चे 7 जण झाले. ओ ब्रेक मारला. आता तुम्हीच काउंट करा बघा काही झाले. पहिले 20, हे नंतर मध्ये काही 8-10, परत हे 16, परत पुढे 6 आहेत, सॉरी 5. आणि टिस्सीवरले तिकीट काढणारे पण आहेत बघा. मी काढले एक रिक्वेस्ट सगळ्यांना, आपल्याला ट्रेनचा प्रवास तिकीट पण कमी लागतं, त्याच्यामुळे तिकीट सगळ्यांनी काढा. असं कुणी विदाऊट तिकीटचं येऊ नका. हे बघा हा शेवट एंड होतो इथं.
जवळजवळ 30 एक लोक दिसत मला, 30 नाही सॉरी 40 एक लोक आहेत. हे बघा आयलँड गो टू बीच 40 रुपये आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, कुणी फ्रीमध्ये जाऊ नका, सगळ्यांनी तिकीट काढा. कारण की बसपेक्षा ट्रेनचं तिकीट खूपच कमी आहे. कारण की आपल्याला बसमध्ये पण तिकीट काढावंच लागतं, मस्ट आहे ते. त्याच्यामुळे ट्रेनमध्ये तुम्हाला असं वाटेल की कोण चेक करतं नाही करतं, पण आपण एक तिकीट काढा, म्हणजे इमानदारीने तिकीट काढा. कारण की तिकीट असतं, तिकीट म्हणजे रेल्वेचं जे तिकीट आहे ना, सगळ्या गोष्टीपेक्षा एकदम एकदम लो आहे, एकदम लो. आता बीडहून आयल्यानगरला किंवा आयल्यानगरून बीडला जाण्यासाठी जवळजवळ 250-300 रुपये लागले असते, 300-600 रुपये लागले असते, म्हणजे 500-600 रुपये लागले असते. तेच लोकेशन, तेच वे, आणि तिकीट लागते 80 रुपये अप डाऊनला. मग बघू शकता तुम्ही किती फरक आहे, 100 रुपयामध्ये इकडं तिकडं. आणि ॲटोचा खर्च धरून असे जवळजवळ 150-200 रुपये लागतात अप डाऊनचे, ॲटो वगैरे सगळं धरून. मग इथं बघितलं ना तुम्ही ट्रेनने किती कमी लागते तर. आणि तिकडं बसने जा, परत बसचे 500-600 रुपये, ॲटोचे वेगळं, म्हणजे खूप कॉस्टली पडतो तो. त्यापेक्षा तिकीट काढा ट्रेनचं, इव्हन ट्रेनचंच ना सगळं काढा, पण ट्रेनचं पण काढा. असं आपण जे बीड टू आयल्यानगर येत होतो त्यावेळेस क्लायमेट कसा होता तुम्ही बघितलं, एकदम ब्ल्यू स्काय, एकदम भारी होतं एकदम. आणि ऊन थोडंसं भारी, एकदमच व्ह्यू भारी होता. आणि आत्ता बघितलं तुम्ही तर एकदम अपोजिट झालं आहे. पाऊस पण पडला इकडं चांगला, एकदम वातावरण गार वाटतं. येताना तरी गरमत होतं, पण आत्ता बघू शकता तुम्ही एकदम वातावरण थंड आहे. जसं आयल्यानगरचं स्टेशन क्रॉस केलं ना, त्यानंतर स्पीड बघा तुम्ही, एवढी स्पीड आहे. पाऊस पण येतोय आता, आणि स्पीड बघा तुम्ही किती स्पीड होते, बघू शकता तुम्ही किती स्पीड आहे. जवळजवळ 80-85 वरती, आसपास 90. आणखी थोडी वाढली, पाऊस यायला लागलाय, बघूया तुम्ही. आणि सांगायचं गेलं म्हणजे आता अहिल्यानगरला जो आहे, आता अहिल्यानगर पासून ते कितीपर्यंत किलोमीटरपर्यंत, कुठल्या स्टेशनपर्यंत पण सिग्नल जाऊ, सिग्नलचं आणि इलेक्ट्रिकचं. अहिल्यानगरच्या पुढं आल्याच्या नंतर कोणतं गाव आहे सांगता येणार ना. पण पाऊस बघा एवढा पडलाय, अक्षरशः शेतात एकदम असं एकदम पाणी झाल्यासारखं झालं, एकदम लगेच दिसून येते बघा पाऊस किती पडलाय. बरं झालं, कारण गरज होती पावसाची. हे बघा पाणी दिसते शेतामध्ये थोडंसं. मला एकाची कमेंट आली, कमेंट वाचतो मी. एकाची म्हणजे अशा भरपूर जणांच्या कमेंट आल्यात मला, त्यात मी कमेंट वाचतो तुम्हाला सांगतो. मला राज ची कमेंट आली आहे की सिग्नल आणि इंटरलॉकिंगचं काम पर्यंत झालंय, ते चेक करून सांगा. आणि दुसरी कमेंट आली मला श्रीराम दमले, त्यांनी तर मला एवढं डिटेलमध्ये पाठवलंय ना की भाग वडवणी ते तेलगाव भाग 1, तेलगाव जवळ भाग 2, जवळ ते शिरसाळा भाग 3, 4, 5, 6 असे भाग सांगितले. नागपूर ते टोकरवाडी, परत म्हणजे मला जे माहीत नाही ते पण त्यांनी मेन्शन केलं आहे. शिरसाळापर्यंत माहितीच मला, शिरसाळापर्यंत माहितीच मला की एक स्टेशनचं नाव, तिथून पुढे नागपूर आणि टोकवाडी, हे 2 स्टेशन माहीत नव्हते. तर थँक्यू, त्याच्यामुळे मला माहीत झाले, म्हणजे फाइंड आउट करायला वेळ नाही जाणार माझा. त्यांनी मला सांगितलं की कसे काय म्हणजे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा, म्हणजे लोक समजून येईल. तर मी असे 1 बाय 1 जसं पॉसिबल होईल तसं बनवेन, एक स्टेशनचा ब्लॉग बनवेन नक्की. आता शिरसाळ्यात म्हणजे सगळे कवर करेन मी ब्लॉग. आता वडवणीपर्यंत तुम्ही सॉरी मौजपर्यंत बघितले तुम्ही. आता मौजच्या पुढचे जेवढे आहेत तेवढे मी डिटेलमध्ये मी इन्फॉर्मेशन सांगेन, जेवढे होईल तेवढे, की काय काम चालेल, काय राहिले. आणि कोणी जर ऑफिसर भेटलं तर त्यांना पण बोलून त्यांच्याशी पण की ट्रेन कधी चालू होईल ते, आणि सिग्नलचं काम वगैरे ते कुठपर्यंत झालं ते.